नमस्कार. मी आता परळी सातारा जिल्हा इथून बोलत आहे. माझ्यासमोर गणेश कदम बसलेले आहेत. नमस्कार. आणि गणेश कदम जी आहे आपल्या तळेगाव रोडसाईडील माझे विद्यार्थी आहेत. 2013 बॅचचे विद्यार्थी आहेत. नमस्कार गणेशजी. नमस्कार. तर तुमचं ट्रेनिंग 2013 मध्ये झालं बरोबर? तर तुमचं ट्रेनिंग तुम्हाला अपघात ठरलं तुम्हाला? हो हो अगदी. आणि ट्रेनिंग मग तुम्हाला असं विचारायचं आहे की ट्रेनिंग घेण्यापूर्वी तुम्हाला या व्यवसायाची माहिती होती का? ट्रेनिंग घेण्यापूर्वी मला माहिती नुसती होती फक्त, पण असं काही येत तर नव्हतं. पण जसं मी रूट सेटला गेलो, रूट सेटला गेल्यानंतर ना मग मला तिथं काय आहे, हा बिझनेस काय आहे हे कळालं. माझं फर्स्ट म्हणजे स्टेज डेअरिंग वाढलं. ओके, व्हेरी गुड. आणि आज रूट सेटमुळं ओके माझ्या 2 शाखा आहेत. वा वा, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. एक तुम्हाला मला विचारायचं आहे की तुम्हाला या गावातला लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? प्रतिसाद एकदम म्हणजे छानच आहे. अगदी म्हणजे माझ्यासाठी सुद्धा लोक गुजरात मुंबईवरून येऊन इथं कटिंग करतात माझ्याकडे. अगदी म्हणजे 6 महिने जरी नाही आले तरी तसेच थांबतात, पण 6 महिन्यानंतर येऊन थांबतात, केस कापून जातात. पण तुम्हाला मी माझा अनुभव सांगतो. मी गेले 3 दिवसापासून सज्जनगडला योग शिबिराकरता आलो होतो. ठीक आहे. तर त्यावेळेस तिथे एक आपले हॉटेल ओनर आहे, त्यांच्याकडे मी चहा प्यायचो. त्यांना जेव्हा मी आपल्याविषयी विचारलं, त्यांनी मला असं सांगितलं, त्यांचा मुलगा योगेश तो तुमच्याशी कुठेच जात नाही. हे खरं आहे का? हो अगदी अगदी खरं. म्हणजे असे बरेच मुलं असतील, तरुण मुलं की ते गणेश कदमशिवाय कुठे जात नाहीत. नाही, हे सगळं रूट सेटमुळं आणि तिथं जे फॅकल्टी होते आम्हाला त्यांच्यामुळं नाही. हे तुम्ही तुमची इमेज तयार केली. मी तर म्हणतो की तुमचे परिश्रम. आणि मला तुम्हाला अजून एक विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नवीन नवीन गोष्टी पण तुम्ही आत्मसात केल्या असतील ना? तुम्ही नवीन इक्विपमेंट तुम्ही आणले असतील ना? तुम्ही जो मला परवा व्हिडिओ पाठवला आहे त्या याच्यामध्ये तुम्ही असं विचारायचं आहे, तुम्ही आता तुमचं परळी गाव जे आहे, या गावापासून दुसरं दुकान किती लांब आहे तुमचं? आमचं दुकान एक 15 किलोमीटर. अच्छा, मग तिथे तुम्ही असतात तिथे तुम्ही? मी कामगार. आणि मग इथे तुम्ही असता का? इथं मी असतो, तिथे कामगार आहेत. अरे वा वा, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे, व्हेरी गुड, चांगलं आहे. अजून तुम्हाला असं विचारायचं आहे की या व्यवसायाला लागणारी मशिनरी तुम्ही अद्यावत मशीनरी तुम्ही आणली आहे ना? तुम्ही त्या नवीन दुकानात आणलेली आहे? अरे वा, चांगली गोष्ट आहे. छान वाटतंय तुम्हाला. तुम्ही एंटरप्रेन्युअर बनला, तुम्ही यशस्वी उद्योजक बनला, खूप आनंद वाटत आहे. तुम्ही आता इथे थांबू नका. जसं तुम्ही आता सांगितलं. आता मित्रांनो नमस्कार. मी मघाचा तो व्हिडिओ घेतलेला आहे, त्या ताई यांच्या धर्मपत्नी आहेत आणि हे दोघं पण आपल्या रूट सेटचे विद्यार्थी आहेत. ताईकडे करा, इथे उभ्या. हे दोघं पण आपले विद्यार्थी आहेत. मला इतका आनंद वाटत आहे की म्हणजे मला शब्द नाही सांगायला की गणेश कदमजी आणि ताई पण ब्युटी पार्लर कोर्सला होत्या. आज त्यांचा आपण बघतो, आज आपण त्यांच्या ब्युटी पार्लरमधून आपण बोलत आहोत. आणि गणेशजी कदम यांचं दुकान थोडंसं लांब आहे, आपण तिकडे थोडंसं जायला वेळ नाही आहे. पण हे दोघं पण आपले यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्यातर्फे यांना शुभेच्छा देतो आणि परमेश्वर प्रार्थना करतो की यांची अशीच उन्नती होऊ दे. आणि यांना यशस्वी उद्योगपती झालेच आहेत, पण यांना अजूनही यांची जास्त उन्नती होई अशी परमेश्वर प्रार्थना करतो आणि ते थांबतो.